व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर एवढ्यात खूप बिझी रुटीन चाललेलं आहे, बाहेर जायला वेळ नाही आहे. सो घरातलेच व्हिडिओ आहेत, पण तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट. आणि नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ मी दिवाळीच्या नंतर नक्की प्रयत्न करेन की नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बाहेरचे वगैरे टाकील. पण आता सध्याचं कामं खूप जास्त चालू आहेत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9. आता दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित, पण 9च वाजलेत. आणि आता मी ना सगळे कामं माझे जस्ट स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे झाला आहे. आता धुणं वगैरे कपडे धुवायचे आणि भांडे वगैरे भरपूर सारे पडलेत. रात्रीचे पण भांडे तसेच होते. रात्री मग बराच वेळ मी ब्लाऊज कटिंगमध्ये गेला माझा, त्यामुळे भांडे वगैरे तसंच सगळं पडलेलं होतं काम रात्रीचं पण. सो आता सगळे भांडे वगैरे धुवून घेणार आहे आणि मुलांचं आवरून दिले. आता मुलांना जायचं आहे शाळेमध्ये, त्यांची एक्झाम सुरू झालेली आहे. 3 दिवस झाले एक्झाम सुरूच आहेत. काल तर सुट्टीच होती रविवारची. आज कशाचा पेपर आहे विषू? इंग्लिश. तू काय काय लिहिणार आहे? अभ्यास केला का? काल तर रविवार होता, दिवसभर उड्या मारल्यात. अभ्यास केला तू? असं करून देणार आहे का? विशू माझा विशू छान छान मार्क मिळाले ना विशूला, तर मग छान छान दिवाळीला गिफ्ट. छान छान गाडी घेणारी मावशी मग विशूला. गाडी नाही घ्यायची, रिमोटची गाडी घ्यायची, अशी चालवायची. मावशी काय म्हणली, छान मार्क मिळाले ना तर तुला छान रिमोटची गाडी देते बाबा मी घेऊन. नाही बाबा, तू किती पसंत पाडणार आहेस? म्हणजे तू किती छान छान पेपर लिहितो बरं, सांग बरं. मी लय छान पेपर लिहिणार. सगळं लिहितो का तू? मी लय छान पेपर लिहिणार. विशूचे दात किडायला लागलेत हो का? हा, राहू दे आता, नको दाखव. लय चॉकलेट खाल्ले त्याने माग, त्याच्यामुळे आता त्याचे दात किडायला लागलेत. तर चला, आज ऊन पडलंय त्याच्यामुळे ऊन डोळ्यावर चमकल्यासारखं होतंय मला. आणि भरपूर सारे कामं आहेत ब्लाऊजचे. तर मी ब्लाऊजचं कट बघा, इतके ब्लाऊज मी कट करून ठेवलेत. तर एकाच मापाचे हे 7 ते 8 ब्लाऊज आहेत. सो आज मला तेवढे स्टिच करून घ्यायचे. 7 ब्लाऊज आहेत. तर बघू आता संध्याकाळी, उशीर झाला तर झाला, पण एवढे आज ब्लाऊज कंप्लीट करायचे. कारण मग नंतरचे दिवाळीचे ब्लाऊज आहेत ना, ते ब्लाऊज म्हणजे दिवाळीची तर सुरुवात झालेलीच आहे, पण ह्यांचे ना दिवाळीचे 3 ब्लाऊज आहेत आणि डेली यूजचे 4, असे 7 ब्लाऊज आहेत. पण मग ते डेली यूजचे त्यांनी अगोदर टाकले होते, तर त्या म्हटल्या नाही मला सगळे आता सोबतच पाहिजेत. आणि त्यांनी अगोदर थोडंसं पेमेंट पण केलेलं होतं, अगोदर थोडे पैसे दिलेले होते. सो मग म्हटलं आता द्यावंच लागणार आहेत, कारण त्यांनी अर्धे पैसे अगोदर दिले ते ना, अर्धे आता राहिलेले तेवढं सगळं कंप्लीट केल्यावर देतील. तर मग कोणी कोणी करतं की अगोदर पण पैसे देतात, कारण मला अस्तरासाठी पण इन्व्हेस्टमेंट करावी लागते, खूप जास्त पैसे गुंतवावे लागतात. जवळजवळ 7-8 हजाराचं महिन्याला अस्तरालाच गुंतवावं लागते. अस्तर, लेसा वगैरे सामान, तर भरपूर सारं सामान आहे, पण इथे तुम्हाला घरात दिसत नाही. पण मी इथं दिवाणखाली वगैरे सगळं ठेवते, कारण जागा नसल्यामुळं. सो आता मग सोनूचं पण आवरलं, शाळेत जायचं. सोनूने सगळं आवरून घेतलंय आणि बॉटल भरली आणि डब्बा भरला का त्याचा भरला का? आज तिचं काम होतं ते भरायचं, कारण माझ्या डोळ्याला पण बघा कसं झालंय, जागून आणि कामाने जास्त लोड झाला ना कामाचा, तर असंच होतंय. सो बघू आता कसं होतंय कसं नाही. कामाची सुरुवात तर झाली आहे कंप्लीट, फक्त आता 8 दिवस राहिलेत आणि 8 दिवसामध्ये भरपूर सारे ब्लाऊज द्यायचे. जवळजवळ 100 ते 150 ब्लाऊज राहिलेले आहेत शिवायचे. आता बघू, जितके होतील तितके देईल आणि नाही होतील तेवढे मग राहिले. मग काय करता आता? हो बाळा, देते दुसरा. तर चला, आता पुढं पण मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं आज दिवसभराचं. आता जास्तीत जास्त घरचंच पाहायला मिळतंय, तर तुम्हाला आवडते का नाही मला नाही माहिती, पण कमेंट करा तुम्हाला कसे व्लॉग पाहायला आवडतात, स्वयंपाकाचे किंवा रेसिपी किंवा कसे पण तरी पण मी थोडं टाकते, एक डिटेलमध्ये सगळं नाही टाकत. कारण माझं काम असते, तर मग मी थोडं तरी त्यातलं दाखवणारच नाही का, ब्लाऊजचं त्याचं. तर बाहेर वगैरे जाणं होतं, पण एवढं मग नाही सारखं जाणं होत, कधीतरी. आणि एवढ्यात काय होतं की त्यांना त्यांची कामं थोडे बंद आहेत, म्हणजे काम नाही आहे आता सध्या, चालू नाही आहेत. तर दिवाळी झाल्या नवीन कामं सुरू होतील, तर मग त्यांची पण कामं सुरू होतील आणि नेमकं मग नंतर माझी कामं थोडीशी कमी होतील. मग असं होतं की ज्याला एकाला वेळ असतो एकाला नसतो असं बाहेर जायला. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी बाहेरचे व्हिडिओज तुम्हाला मी करणार
करणार आहे, देणारच आहे, व्हिडिओ टाकणार आहे. पण दिवाळी झाल्याच्या नंतर. आणि दिवाळीला आम्ही ज्यावेळेस गावाकडे जाऊ ना, तर त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला गावाकडचे व्हिडिओसुद्धा टाकेल. तर गावाकडचे बी मस्त तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, कारण आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि दिवाळीला सगळे येतात. तर आम्ही तरी शक्यतो जास्त नाही जात, पण बघू ह्या वर्षी प्लॅन आहे जायचा. मागच्या वर्षी नव्हतं गेलो, त्याच्या मागच्या वर्षी गेलो होतो. तर कधी जातो, कधी मध्ये आधी पण जाऊन येतो, असं असतं. तर विशू तर खूप एक्सायटेड आहे मामाच्या गावाला जायला, आहे ना विशू? हां, शांत बस, तिच्यात दिसतंय ना. तर मग आता आम्हाला आमच्या विशूनी तर सकाळी सकाळीच मामाला फोन केला आहे, उठा उठा दिवाळी आली आणि मामाला लुटायची वेळ झाली. मामा तर लय हसायला लागला विशीचा फोनमध्येच, नाही का, है ना? हां, विशूचा मामा म्हणला मी तुला कपडे पण घेतो आणि छान छान गाडी पण घेतो, नाही का? मग विशू खुश झाला. नाही तर सकाळी सकाळी रडायला सुरुवात केली होती. मग त्याचं काय असते, त्याला कपडे घ्यायचे, गाडी घ्यायची, फटाके आणायचे आणि पुन्हा खाऊ बी लागतो, काय काय लागते सगळं त्यालाच लागतं, दुसऱ्यांना काहीच नाही. रिमोटची गाडी पाहिजे. हो, रिमोटची गाडी घ्यायची, मावशीकून कपडे घ्यायचेत, मामाकून आणि बाबाकून काही घ्यायचंय, आजीकून काय घ्यायचंय, मोठ्या मावशीकून काय घ्यायचंय, बारक्या मावशीकून काय घ्यायचंय, ते सगळं ठरवतो. म्हणजे कोणाकून काय घ्यायचं ना, ते अगोदरच ठरवलेलं त्याचं असतं. पण बघू आता. घ्यायचं मला. कारण ते सगळ्यात छोटासा बेबी ना आमच्या इथं, है ना? बाकी सगळे मोठे झालेले आहेत, फक्त माझेच लहान लहान आहेत हे. त्याच्यामुळे दुसरे काय हट्ट नाही करीत, फक्त हेच लय दोघं जण हट्ट करतात कशात. तर चला, आता सोनूला तर काय ह्यावेळेस काही खास ड्रेस शिवला नाही, मी बड्डेला शिवला होता तीच ते घालणार आहे, हे ना सोनू? हा, लय छान येते. बाकीचे डेली यूजसाठी तिला थोडे कपडे आणायचेत. तर मग बघू आता, आणू एक दिवस काढू त्याच्यासाठी, मग जाऊ. तर चला, व्हिडिओ आता पुढं मी तुम्हाला थोडं थोडं दाखवते. आत बोलण्यातच 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे कम्प्लीट. चला, बाकीचे कामं आवरून घेते आता. सकाळ सकाळची वेळ, पटकन कामं आवरली तर मग शिवायला पण थोडासा जास्त वेळ मिळतो. तर बघा, मी ना खूप दिवस झाले या साड्या घेऊन ठेवलेल्या होत्या, पण एकदाही अजून घातली पण नाही आणि ब्लाऊज पण स्टिच केला नाही आहे. तर ही आहे सॉफ्ट सिल्कमधली मुनिया पैठणी. तर ही साडी सध्या आता खूप ट्रेंडिंग आणि व्हायरलमध्ये आहे. तर खूप व्हायरल साडी आहे ही. तर हिचा पदर पाहू शकता किती सुंदर आहे, मस्त मोराने भरलेला बरगतच पैठणीमध्ये आहे मुनिया पैठणी. तर तसा सेम पैठणीचा कसा पदर असतो तसा सेम पदर आहे त्याचा. आणि दुसरी एक अजून एक साडी आहे ना, ती एक नारायणपेठ आहे आणि ह्याचं सुद्धा सूत इतकं सुंदर सॉफ्ट सिल्कमध्ये आहे, खूप छान आहे. आणि ह्या साड्या मी आता कुठून घेतल्या, काय घेतल्या तुम्हाला नंतर सांगते. जर तुम्ही पाहत असताल माझं दुसरं चॅनल तर माहितीच असेल तुम्हाला. पण ह्या साड्या मी खूप दिवस झाले घेऊन ठेवलेल्या होत्या, 5-6 महिने तरी झाले होत आले असतील, जवळजवळ 2-3 तरी महिने झालेच असतील, 3-4 महिने. तर घातल्याच नव्हत्या. तर म्हटलं चला आता दिवाळीला ह्याचंच यावरचं एक ब्लाऊज शिवावं, दुसरी साडी घेण्यापेक्षा बरं आहे म्हटलं, हेच आपण ब्लाऊज शिवून घालू शकतो. तर मी यातलं कोणतं ब्लाऊज शिवू आणि कोणतं दिवाळीच्या दिवशी घालू ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला यातली कोणती साडी आवडली ते पण सांगा. मला तर दोन्ही पण साड्या खूप जास्त आवडल्या, म्हणूनच मी घेऊन ठेवल्या होत्या. म्हटलं कोणत्याही सणाला पटकन घरात असेल तर ब्लाऊज स्टिच करायला काय मी 1-2 तासामध्ये ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकते आणि साडी लगेचच घालू शकते. तर मग तसंच करत असते मी. अजून माझ्या बऱ्याचशा 3-4 साड्या अशाच आहेत की मी तशाच घरात ठेवलेल्या आहेत घेऊन. जेव्हा एखादा सण येतो त्यावेळेस मग डायरेक्ट आपण बाजारात जा किंवा मार्केटला जाऊन आपण दुकानात जाऊन साडी आणा, हे करा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ नाही घालवत. मग मी जी घरात आहे तीच काढायची, पटकन ब्लाऊज स्टिच करायचं आणि घालायची, असं असतं माझं. तर मग दिवाळीच्या वेळेस तर मला कधीच असं मार्केटमध्ये जाऊन साडीचं शॉपिंग करता येत नाही, कारण वेळही नसतो तेवढा आणि एवढी गर्दी पण असते दुकानामध्ये खूप जास्त त्यासाठी. तर ह्यातली कोणती साडी तुम्हाला आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि या दोन्ही पण साड्या मला तर खूप जास्त आवडल्या. तर चला, पुढच्या कामाला सुरुवात झाली. आता माझे दिवसभराचे जे मी तुम्हाला सकाळी दाखवलेले होते ना ते ब्लाऊज दाखवत आहे, जे कट करून ठेवलेले होते ते दाखवले होते. तर ते आता मी स्टिच करून घेतले. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत
आणि आत्तापर्यंत हे ब्लाऊज मला स्टिच करायला गेले आणि अगदी दिवसभर कंटिन्यू बसल्याच्या नंतर हे ब्लाऊज माझे पूर्ण स्टिच करून झालेत. आणि त्यानंतर मी ते नंतर हुक लावण्यासाठी म्हटलं चला जाऊ दे, दुसऱ्या दिवशी पहाटे त्याची हुक लावून घ्यावे किंवा कंटाळा आला तर संध्याकाळी. तर पण आता म्हटलं काही साड्या आलेल्या होत्या आज दिवसभरामध्ये, काही आलेल्या होत्या प्लस काल काय आलेल्या होत्या, तर म्हटलं त्याचे ब्लाऊज पीस कट करून घ्यावे जेणेकरून उद्याच्याला अस्तर आणण्यासाठी द्यावे, फॉल आणण्यासाठी द्यावे. कारण मग जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर लवकर कामं उरकायचे बघत आहे मी. कारण कसं आहे मग अजून बऱ्याच माझ्या रेग्युलर कस्टमरचे बऱ्याचचे अजून खरेदीच राहिलेली आहे. तर मग असं होतं की मग खूप जवळजवळ आलं की मग असे जे रेग्युलर कस्टमर आहेत ना ते पटकन आणून देतात, मग शिवावं तर लागतंच. मग त्याच्यापेक्षा ज्यांचं आधी येईन त्याचं पटापटा घेऊन मोकळं झालं तर मग बरं पडतं. पण नाही, शेवटपर्यंत म्हणजे दिवाळीच्या दिवशीपर्यंत आम्हाला हे काम सगळं जातं. नंतर 2-3 दिवस थोडंसं रिलॅक्स मिळतं, पण अगोदर लक्ष्मीपूजनपर्यंत हे ब्लाऊज आम्हाला शिवायला जातात दरवर्षी. माझ्या मैत्रिणीला मलासुद्धा आता तिचे पण काही कामं असतात ते सुद्धा मला द्यावेच लागतात. कारण रेग्युलर मी तिचेसुद्धा काही कामं करते आणि माझ्याच कस्टमरचे एवढे ब्लाऊज असतात की जवळजवळ खूप खूप सारे कस्टमर आहेत माझेसुद्धा. तर एवढे लांबून लांबून सुद्धा येतात. जवळचे तर आहेतच भरपूर सारे, पण लांबून पण खूप सारे कस्टमर आहेत. तर मग तेवढ्यांची सगळ्यांची दिवाळीला शॉपिंग असते, सगळ्यांची ब्लाऊज असते ती एकदम. तर मग असे नियोजन लावून कामं करावे लागतात. तर चला, माझं तर हे काम चालूच राहील. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मी कोणती साडीवरचा ब्लाऊज शिवतोय पण सांगा. तुम्हाला साड्या माझ्या शॉपिंग आवडली का ते पण कमेंट करून सांगा. तोपर्यंत मुलं शाळेतून आलेच होते, तर म्हटलं चला आता पुढच्या पण साड्यांचे लगेच ब्लाऊज कट करून घेते. आणि अशाच एका भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.